नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील प्रमुख धबधबे पाहूयात। तर सातारा जिल्ह्यामध्ये महाबळेश्वर येथे धबधबा आहे, ठोसेघर हा धबधबा आहे, चांदोली आणि लिंगमाळा धबधबा आहे। ठोसेघर धबधबा बऱ्याच वेळा विचारला जातो। त्याच्यानंतर पुणे जिल्ह्यातले धबधबे आहेत लोणावळा, खंडाळा, भीमाशंकर, राजगुरुनगर आणि तामिनी घाट हे धबधबे पुणे जिल्ह्यामध्ये आहेत। त्याच्यानंतर अहमदनगर जिल्ह्यामध्ये भंडारदरा आणि रंधा नावाचा धबधबा आहे। रंधा धबधबा बऱ्याच वेळा जोडा लावामध्ये विचारला जातो। त्याच्यानंतर कोल्हापूर येथे रामतीर्थ नावाचा धबधबा आहे। त्याच्यानंतर नागपूर येथे आंबाखोटी नावाचा धबधबा आहे। अमरावती येथील धबधबे आहेत चिखलदरा आणि मुक्तागिरी नावाचा धबधबा आहे। त्याच्यानंतर गडचिरोली येथे रजिरप्पी नावाचा धबधबा आहे। गोंदियाला दरकेसा नावाचा धबधबा आहे। ठाणे जिल्ह्यामध्ये जव्हार, खोडाळे, कोकनेर, हालोली आणि थेऊर हे धबधबे आहेत। जव्हार धबधब्यावर बऱ्याच वेळा प्रश्न विचारण्यात येतो। त्याच्यानंतर रायगड जिल्ह्यातले राजमाची आणि शिवथरगड हे धबधबे आहेत। रत्नागिरीमध्ये मोरलेश्वर धबधबा आहे, परशुराम धबधबा आहे, प्रचितीगड आणि नायरी येथे धबधबा आहे। तर त्याच्यानंतर सिंधुदुर्ग येथे आंबोली नावाचा धबधबा आहे। नाशिकमध्ये धूत, तापेश्वर आणि सोमेश्वर हे धबधबे आहेत। जळगावमध्ये मन्नुदेवी आणि पाटणदेवी हे धबधबे आहेत। बीडमधला सौताडा धबधबा बऱ्याच वेळा परीक्षेला विचारला जातो आणि दुसरा कपिलधारा नावाचा धबधबा आहे। नांदेड जिल्ह्यामध्ये सहस्त्रकुंड येथे धबधबा आहे। तर एवढे धबधबे तुम्ही लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा, याच्यावर बऱ्याच वेळा प्रश्न येतात।